नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर. मुलांनो, तुम्ही पहिले घटक चाचणी जवळ आली आहे आणि मला माहिती आहे की तुमचे परीक्षेत इतिहासाचे पहिले 3 धडे येणार आहेत. म्हणूनच आजच्या 1 तासाच्या स्पेशल व्हिडिओमध्ये तुमचा गेम चेंजर ठरणार आहे. चला तर सुरुवात करूया. पहिला धडा आहे इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा. या धड्यामध्ये इतिहास लेखन परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन नि महत्त्वाचे विचारवंत हे सर्व आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. काळात घडून गेलेल्या घटनांशी संगत लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्देशाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात, तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो व त्या घटनांची पुरातत्वे करता येत नाही. तसेच सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल त्याचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, लेखनाची भाषाशैली, वापरलेल्या कागदाचा निर्मिती काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचे जाणकार समिती दस्तऐवज अस्वल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भातील तैत्तिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. इतिहास संशोधन पद्धत. इतिहासाची मांडणी. उपलब्ध ऐतिहासिक माहिती संदर्भ तपासणे, इतिहासाची साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, संभाव्य परिकल्पना मांडणे, ऐतिहासिक संदर्भांशी निगडित योग्य प्रश्नांची मांडणी करणे, विशिष्ट ऐतिहासिक घटनांचा उपलब्ध माहितीचा संज्ञानात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पात्मक चौकटींना आकलन करून घेणे, ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांचा कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे, त्याचे तैत्तिक विश्लेषण करणे. इतिहास संशोधनाच्या सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. उदाहरण पुरातत्व, अभिलेखगार, हस्तलिखितेचा अभ्यास, पुनर्विलेखन, अक्षरवाटिका शास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशवळीचा अभ्यास इत्यादी. इतिहास लेखनची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीचा इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. अर्थात इतिहासाची मांडणी करताना भूतकाळातील घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळाच्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेले वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखन शैलीची निश्चित
करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या आणि पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळातही भासत होती. गृहचित्राद्वारे स्मृतीचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीचे अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. माहित आहे का तुम्हाला? फ्रान्स येथील रूल संग्रहालय सर्वाधिक प्राचीन शिलालेख. वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेले सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमारे संस्कृतीत झाली. या असे सध्यापर्यंत म्हणता येईल. सुमारे साम्राज्याचे होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या याची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समध्ये रूल या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेले आहे. आधुनिक इतिहास लेखन. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धती 4 प्रमुख वैशिष्ट्ये सांगितले जातात. ही पहिली पद्धत ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांनी मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानव केंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांशी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधित असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वसनीय पुराव्याचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. मानवजातीचे भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीतील वेध इतिहासात घेतला जातो. वरील वैशिष्ट्ययुक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. असे मानले जाते हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेला हेरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला. युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांची अभ्यास करता येणे शक्य आहे, असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधित खूप विचारमंथन झाले. इतिहासामध्ये वस्तुनिष्ठता महत्त्व येत गेले. 18व्या शतकात आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्वसंबंधित तत्वज्ञान या विषयात अधिक महत्त्व दिले गेले होते, परंतु हे चित्र हळू बदलू लागले. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील गॅटिंग विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठातही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्र बनली. महत्त्वाचे विचारवंत.
इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्याचे अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती घेऊया. रेने दकार्त 1596 ते 1650 इतिहासासाठी वापरला जाणाऱ्या ऐतिहासिक साधनाचा विषय कागदपत्रांची विश्वासात तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मांडले होते. त्यामध्ये रेने दकार्त फ्रेंच तत्वज्ञान अग्रभागी होता. त्याने लिहिलेला डिस्कॉर्स ऑन द मेथड या ग्रंथात एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निष्पक्षपातरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम आहे. हॉटलेर आधुनिक इतिहास लेखनाचे जनक म्हणतात. याचा जन्म 1694 मध्ये झाला. मृत्यू 1778 मध्ये झाला. हॉटलेरने मूळ नाव फ्रान्स मेरी अरोए असे होते. हॉटलेर हे फ्रेंच तत्वज्ञान इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनाचा कालक्रम एवढाच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाचे परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने हॉटलेर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. जॉर्ज विल्हेम फ्रिडरिख हेगल 1770 ते 1831 या जर्मन तत्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगती टप्पे दर्शवणारे आहेत. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदल जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळा असला तरी त्या कमी प्रतीचा नाही अशी अनेक तत्त्वज्ञांनी खात्री पटली. एकॉलॉजी ऑफ फिलॉलॉजिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेखन याचे संकलन आहे. हेगलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. जाणून घ्या. हेगलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिचे वर्गवारी दोन विरोधी प्रकाराची करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद डायलेक्टिक्स असे म्हटले जाते. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो. त्यानंतर त्या सिद्धांतात छेद देणारा सिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कसिद्ध उपहारानंतर त्या दोनचे सार ज्यात सामावले आहे अशा सिद्धांताची सन्मानात्मक मांडणी केली जाते. लिओपोल्ड व्हॉन रांके 1795 ते 1886 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा विचाराचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त झालेली माहिती सर्वाधिक महत्त्वाची असते यावर त्यांचे भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्यांनी सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. इतिहास लेखनातील
काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली. त्यांनी जगातील इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थेअरी अँड प्रॅक्टिकल ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथाचे त्यांचे विविध लेखनाचे संकलन आहे. कार्ल मार्क्स 1818 ते 1883 19व्या शतकाच्या उत्पादित कार्ल मार्क्स याने मांडलेल्या सिद्धांतातून इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमृत कल्पनाचा नसून जिवंत माणसाचा असतो. माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकी अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाचा ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी त्याने केली. त्याचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. ॲनलस प्रणाली 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनलस नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनलस प्रणालीमुळे इतिहास लेखनाची एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहातील मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणे ही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनलस प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्री इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेले इतिहासाची पूर्वरचना. सिमोन बोआ या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादी इतिहास मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पूर्ण विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, बेरोजगारी, ट्रेड युनियन्स, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंवर सविस्तर विचार करणे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहासात लिहिण्यावर भर दिला गेला दिसतो. मायकल फुको 1926 ते 1984 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लेखणीतून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रम नुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये आत्मीय सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्याने लक्ष वेधले. फुको याने इतिहासातील स्थितीचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. इतिहासातील पूर्वी विचारात घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयाचा त्यांनी इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. आधुनिक
इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विचारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्र चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. ज्यांच्या पुढे पण स्टार लावलेले आहेत ते युनिट स्टेजच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. जसं आधुनिक इतिहास लेखन जे जनक टिमोथी यास म्हणतात. आयकोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिमोथी याने लिहिला. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. अजून टिपा लिहा मध्ये द्वंद्ववाद. पुढील चित्र पूर्ण करा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कार्ल मार्क्स यांच्या वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. स्त्रीवादी इतिहास लेखन पद्धत म्हणजे काय? चला तर आपण आता दुसऱ्या धड्यावर सुरुवात करतोय. इतिहास लेखन भारतीय परंपरा. याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? इतिहास लेखनातील वाटचाल आणि भारतीय इतिहास लेखन विविध तात्कालिक प्रणाली. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल. इतिहासाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतली. या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, देवदेवतांची परंपरा, सामाजिक स्थिरते इत्यादीचा स्तुती केवळ मौखिक परंपरे जपला जात होता. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखनाच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालेले नाही. भारतीय ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन शिलालेख साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोक कोरीव लेख हे प्रस्तावर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादी वरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. या सर्व प्रकारच्या कोरीव लेख संबंधित राजांचा काळ, वंशावळ, राज्यस्तरा विस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था हे समजून घ्या. सोळगोडा ताम्रपट. हा ताम्रपट सोगोडा जिल्हा, गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखनाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारसिक असे वृक्ष तसेच पर्वत, एकावर एक असल्याची 3 कमानी ही चिन्हे प्राचीन आहेत. नाणेवरील आढळतात. 4 खांबावर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोटघराचे निर्देशक असावेत असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. कोटघरामधील धान्य जपून वापरण्यात यावे या आदेश त्या लेखनात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत निवारण करण्यासाठी काळजी घ्यावी संदर्भातील हा संदेश असावा असे मानले जाते. महत्वाची राजकीय घडामोडी, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्वाच्या बाबी माहिती मिळते. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत, महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांव्यतिरिक्त भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांची
प्रवास वर्णन ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानले जातात. प्राचीन काळातील राजांचे चरित्रे तसेच राजघराण्याचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाळ भट या कवीने लिहिलेले हस्तचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्रग्रंथाच्या स्वरूपाने आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वाच्यवादी चित्रण केलेले आहे. आज मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्याण याने लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासातील ग्रंथ आहे. या इतिहास लेखन शस्त्रशुद्ध कसे असावे त्याच्या आधुनिक संकल्पनेवर हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदणी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्याणने केला आहे. मध्ययुगीन भारताच्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी 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 आणि फारसी इतिहास लेखनाचा परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकाराने जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख-ई फिरोजशाही त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याच्या मते इतिहासकाराने कर्तव्य फक्त राज्यकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषींचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढे नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभावी लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारामुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारित झाली. अल्बेरूनने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेले कामगिरी आणि भारतीय समाजावर या संबंधित अरबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेले पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देणारे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजामी लिखित ताजुल मानसिर, मिजानी मिराज लिखित तबदकी नान्सारी, अमीर खुस्रो यांचे विपुल लेखन तुजुकी तिमुरी, हे तैमुरीलंग यांचे आत्मचरित्र याह बिन अहमद सरहिंदी लिखित तारीख-ई मुकबरशाही यासारखे ग्रंथ महत्त्वाचे. त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधित महत्त्वाची माहिती मिळते. परदेशी प्रवाशांची लिहून ठेवलेली कृतींची भारताच्या इतिहासात महत्त्वाचे साधने आहेत. इब्न बतूता, अब्दुल रझाक, मार्को पोलो, निकोलो क्रांती ब्राम्बो आणि डॉमिंगो पेस हे त्यापैकी होते. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधित ऐतिहासिक माहिती मिळणे. ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, काफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे. मुघल बादशाहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्मृती आणि त्यांच्याबद्दल निष्ठा आणि पैलूंनी विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धती सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याच्या संपादक
बाबर यांचे आत्मचरित तुझुकी बाबरीमध्ये त्याला करावे लागलेल्या युद्धांचे वर्णन आहे. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेला परदेशातील आणि शहरांचे वर्णन, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वस्तुसृष्टी याची बारकाईने केले निरीक्षण याचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फझल याने लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्राद्वारे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विशेषतेच्या कसून केलेली छाननी ही अबुल फझलने अवलंबलेली संशोधन पद्धतीत पूर्वग्रस्तीविषयी आणि वास्तववादी होत असे मानले जाते. बखर हा ऐतिहासिक साहित्य एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीर, गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढा, थोर पुरुषांची चरित्र याविषयी लेखन आणण्यास बखरीचे वाचायला मिळते. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजा राम महाराजांच्या कारकिर्दीवर कृष्णाचे अनंत सभासद यांनी सभासद बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर माहिती मिळणे भाऊसाहेबांची बखर. या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. या विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. होळकर कॅफलित या बखरीतून आपणास होळकर घराण्याचे आणि त्यांचे योगदान समजते. बखरीचे चर्यात्मक, वंशानुचरित्रात्मक प्रसंग, वर्णनात्मक प्रथिने, आत्मचरित, कैफियत, पैनिक आणि राजनीतीवर असे प्रकार आहेत. आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश काळ. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते अलेक्झांडर कॅनिंघमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथात उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉर्ज मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात किंवा त्याहूनही पूर्वीकडे जाऊ शकतो हे सिद्ध झाले. भारतातील आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधित लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशवादी धोरणाचा प्रभाव आलेला दिसतो. जेम्स मिल याने लिहिलेले द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश सरकार इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेले पहिला ग्रंथ. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा प्रभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. सन 1841 मध्ये माउंटबॅटन एलिफंटन याने द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंटबॅटन एलिफंटन हे मुंबईचे गव्हर्नर 1819 ते 1827 मध्ये होते. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचा कालखंड स्थान महत्वाचे आहे. मराठी साम्राज्य इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याने जेम्स डफ याचे नाव महत्वाचे आहे. त्याने ए हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्याने 3 खंड आणि भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकारी प्रवृत्ती ग्रेट डफ याच्या लेखनातील उमटलेली दिसते. अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिणाऱ्या
कर्नल टाईडच्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते. विल्यम विलन हंटर याने हिंदुस्थानच्या खंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्यांनी निस्पष्टता दिसते. डफ याच्या लेखनाकडे मर्यादा नीलकंठ, जनार्दन कीर्तने आणि विकराजवाडे यांनी 1900 शतकात दाखवून दिले. भारतातील इतिहास लेखन विविध टेक्निक प्रणाली. वसाहतवादी इतिहास लेखन भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या सर्व समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937 च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. पाश्चात्यवादी इतिहास लेखन युरोपमधील अभ्यासकांचे पूर्वेकडील संस्कृती आणि देश याबद्दल कुतूहल जागृत झाले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्या मध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला आणि वैज्ञानिक वाङ्मय आणि संस्कृत इतिहासाचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. त्यातून या भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. इसवी सन 1884 सर विल्यम जेम्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहासाच्या अभ्यासात चालना मिळाली. प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्म्युलर या जर्मन अभ्यासकाचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याचे ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. अलीकडच्या काळात पाश्चात्य विद्वानांच्या लेखनामागील छपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सॅड या विद्वानाने केले. राष्ट्रवादी इतिहास लेखन 19व्या आणि 20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीचे शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांनी आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेले कल दिसतो. त्यांच्या लेखनात राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विश्वशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्ण काल शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक
वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावंकर, राजेंद्र लाल मिश्रा, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, रा राधा मुकुंद मुखर्जी, भगव भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिश्राजी, अनंत सदाशिव आतळकर ही काही राष्ट्रवादी इतिहास लेखनाची नावे उदाहरणार्थ दाखवली देता येतील. द रिझन ऑफ द मराठा पॉवर ह्या ग्रंथात न्याय महादेव गोविंद रानडे यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विचारात मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती हे त्यांनी प्रतिपादले. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, युक्तियुक्त व्याकरण अशा अनेक विषयावर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना आत्ममत अभ्यासूक आहेत. इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शक, केवळ राजकीय घडामोडी, सत्तेसाठी केलेली कटकस्थाने आणि युद्धे यांच्या हकीकत नव्हते असे मत होते. अस्वल कागदपत्राच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी विका राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले. मानवी इतिहास काल व स्थळ यांनी बोधबद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थळावर पसरून दाखवला पाहिजे. काल, स्थळ, व्यक्ती आणि ऋषींची सांगड, तिलाचा प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते. विका राजवाडे भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेले स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी लिहिलेले द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्व आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्याला चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्याकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. स्वातंत्र्य काळातील इतिहास लेखन एकीकडे राज्यघराण्याचा इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असताना सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक ऐतिहासिक लिहिण्याची सुरुवात झाली होती. स्वातंत्र्य काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांच्या इतिहास अभ्यासाची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. या काळातील इतिहास लेखनातील प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रभाव आढळतात. मार्क्सवादी इतिहास लेखन, वंचितांचा इतिहास
आणि स्त्रीवादी इतिहास. मार्क्सवादी इतिहास लेखन. मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्याप्तीतील उत्पादन, साधने, पद्धत आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध याचा विचार मध्यवर्ती होतो. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांना काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन पद्धतीचा अवलंब प्रभावीरित्या करणाऱ्या इतिहासकारांमध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी, क्रमांडो श्रीपाद अमृत डांगे आणि रामशरण शर्मा, क्रमांडो शरद पाटील इत्यादी योगदान महत्वाचे होते. डांगे हे भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संपादक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे प्रिव्हेटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हे पुस्तक मार्क्सवादी इतिहास लेखनाचे उदाहरण आहे. वंचिताचा इतिहास. वंचित समूहाचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून झाली असे म्हणता येईल. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे असे कल्पना मांडण्यामध्ये अँटोनियो ग्राम्ची या इटालियन तत्त्वज्ञानाचे स्थान महत्त्वाचे आहे. वंचिताचा इतिहास लिहिण्यासाठी लोक परंपरा हे महत्त्वाचे साधन गेले आहे. वंचिताचा इतिहास एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देणारे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकारांनी केले. परंतु त्यापूर्वीच भारतामध्ये वंचित इतिहासाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडला दिसतो. महात्मा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात शूद्रांचा इतिहास नवे उलगडून दाखवला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले. त्यांनी केलेले विपुल लेखनापैकी हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल हे ग्रंथ वंचितांचा इतिहास उदाहरण म्हणून सांगता येतील. स्त्रीवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहास लेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीत प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी याविषयी तुलनेने दुर्लक्षित राहिले होता. त्यावरून अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासापुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्माणलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणे ही आवश्यक होते. इतिहासातील स्त्रियांचे स्थान विचार नवे होणे आवश्यक होते. 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखणीमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रही आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातीव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन सन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. सन 1888 मध्ये पंडित रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्य
काळात झालेले लेखन, स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांच्या राजकीय समतेचा हक्क यासारख्या विषयावर केंद्रित झालेले दिसते. अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेले स्त्रीवादी लेखन मीरा कोसंबी यांच्या कॉर्मिस थेरॉइड फेमिनिस्ट इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात उल्लेख केलेला दिसतो. त्यात महाराष्ट्रातील पंडिता रखमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत डॉक्टर रखमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनातील निबंध आहेत. महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग आणि जात आणि इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेलेले. त्यामध्ये शर्मिला रेंगे यांचे लेखन महत्वाचे आहे. रायटिंग कास्ट, रायटिंग जेडेल, रीडिंग दलित वुमन्स टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेले निबंध संकलन आहे. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणाऱ्यामध्ये यथुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, गोसावी सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचे नामोल्लेख करावे लागतो. गोविंद सखाराम देसाई यांनी मराठा रियासत प्रकाशित करून मराठी इतिहास लेखन क्षेत्रात मोठी कामगिरी केली. त्यांचे हे कार्य इतके लोकप्रिय झाले की समाज त्यांना रियासत सरकार या नावाने ओळखू लागला. त्यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात प्रकाशित केला आहे. अलीकडच्या काळात यदवी फडके आणि रामचंद्र गुहा इत्यादी संशोधक आधुनिक इतिहास लेखनात महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेली सामाजिक आणि राजकीय चळवळीचा प्रभाव होता. त्यांच्या बरोबरीने भारतीय इतिहास लेखनातील परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धीरित्या विकसित होत गेलेली दिसते. आपण आता स्वाध्याय मधले IMP बघूया. म्हणजे जे तुमच्या युनिट टेस्टच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. प्रश्न: दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले संचालक टिंबटिंब हे होते. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचे जर्मन भाषेत अनुवादन टिंबटिंब यांनी केले. पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. अजून पुढील कारण स्पष्ट करा. बकर हा ऐतिहासिक महत्वाचा प्रकार आहे. अजून पुढील तक्ता पूर्ण करा. पुढील समकालीन चित्र पूर्ण करा. टिपा लिहा. यामध्ये आहे वंचितचा इतिहास. आता आपला शेवटचा झालेला आहे उपयोजित इतिहास. चला तर लवकर सुरुवात करूया. उपयोजित इतिहास याच्यामध्ये आपण बघणार आहोत उपयोजित इतिहास म्हणजे काय. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. संबंधित व्यवसाय क्षेत्रे. उपयोजित इतिहास म्हणजे काय तर उपयोजित इतिहास हा जनांसाठी इतिहास असा म्हटलं जातं. चला तर सुरुवात करूया. उपयोजित इतिहास म्हणजे काय. इथं पहिलाच IMP आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो की उपयोजित इतिहास म्हणजे काय. उपयोजित इतिहास हा या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास म्हणजेच पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांमध्ये जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्यांचा उपयोग वर्तमान काळ आणि भविष्यातील सर्व लोकांना कसा होईल जाणून घेऊया. जनांसाठी इतिहास.
इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरण, इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काहीही उपयोग नसतो. इतिहासासारख्या विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्राशी जोडला जाऊ शकत नाही. इत्यादी असा गैरसमज मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसारणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जणांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतातील बेंगळूर येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थे सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. याचा विचार उपयोजित इतिहास विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्तीचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी पूर्व होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तत्व व्यक्तीचा नव्हे तज्ञ व्यक्तींचा नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या विविध आघाडींचा भाग असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक या नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाजामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये ते सहभागी होऊ शकतात. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवर आधारलेली असते. या घटना राजकारण आणि धार्मिक धार्मिक संघटन, तत्वज्ञान, तंत्रज्ञान आणि विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान संचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा व ज्ञान संचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयाच्या संशोधन इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ, तत्वज्ञान, विविध विचारसरणी उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास समजून घेणे यासाठी तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्वज्ञान समजून घेताना ते तत्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेचा इतिहासाचा उपयोग होतो. विज्ञान, वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत याचा अभ्यास, कालक्रम आणि त्या शोधामागील कारणे परंपरेची साखळी समजून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लावलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधामागील परंपरा आणि कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाचे इतिहासाचे ज्ञान उपयोगी पडते. तंत्रज्ञान, कृषी उत्पादन, वस्तुमान उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील कालपरंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचालीत दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनांच्या विकासापर्यंत
त्याला समजले आणि विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान महत्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियेचे यांत्रिकरण होत गेले. ते कसे होत गेले? विज्ञान आणि तंत्रज्ञान असे नेहमीच एकमेकावर अवलंबून असतात. हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेणे आवश्यक असते. उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजामधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारित, त्यामुळे सांस्कृतिक संबंधाचे जाळलेली सतत विकास झाले. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचा हा एक भाग असतो. त्याचा इतिहास समजून घेणे महत्वाचे असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वामागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. हा सर्व प्रवास समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादीचा इतिहास अभ्यासावा लागतो. 5. व्यवस्थापन शास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रियेचा बाजार आणि विक्री याचा व्यवस्थापनेचा साखळीत त्या संबंधीतील भूतकाळातील यंत्रणा कशी होते हे समजून घेणे आवश्यक असते. या साखळीत गुंतलेले विविध स्तरावरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या लोकांना डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थेच्या घटनांवर अवलंबून असतो त्यांच्या इतिहासाला समजले तर वर्तमान आणि पातळीवरील व्यवस्थापन करणे सोपे होते. कला. विविध कलाक्षेत्रामधील अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक, भावनिक, सांस्कृतिक परंपरा आधारलेले झालेल्या केलेला विकास समजून घेणे महत्वाचे असते. कोणत्याही कालविकाराचे कृतीच्या निर्मितीचे मानसिकता आणि विशिष्ट कार्यशैलीचे विकास क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतात. मानवी ज्ञानशाखा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हे या ज्ञानशाखांचा अभ्यासाचा आवश्यक भाग आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व याचा परिसंबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजाचे ते संबंधित अनुशासन लोक बोधू लागलेले. त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवन संबंधीचे मिथके, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि त्या देवदेवतांचा प्रसन्न करण्यासाठी केलेले विविध त्या संबंधीचे जागतिक विवेक यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टीविषयीची विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत. येथे उल्लेख केलेल्या मानवशाखेतील विविध शाखांच्या विकासाला तत्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाचे आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. दैनिक इतिहासाच्या दैनिक व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय? या प्रश्नाच्या उत्तरात वरील प्रश्नाचे उत्तर ही आपोआप मिळते. भूतकाळाचे अमूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्याच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांचे निर्माण केलेले कलाकृती परंपरेचे अवशेष असतात. तो आपल्या सांस्कृतिक आणि वारसा असतो. ती आपली ओळख असते.
याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामुळे ती संस्कृती फार आप वारसा आपल्याला आणि पुढील पिढ्यांच्या इतिहासासाठी दीर्घकाळ जतन करण्याची त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यात येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथोयोग्य आकलन आणि भविष्यासाठी दिशादर्शक असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक आणि वारसा हा मानव निर्मिती असतो. तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. मूर्त सांस्कृतिक वारसा हा प्रकारात प्राचीन स्थळे, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्र इत्यादींचा समावेश होतो. आणि अमूर्त संस्कृतीचा वारसा हा या प्रकारात पुढील गोष्टींचा समावेश होतो. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगित असलेली जाणणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याची सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, काल कलावर सादरीकरणाची पद्धत, विशिष्ट पारंपरिक कौशल्य, अशा परंपरा, पद्धती, कौशल्याची त्यांनी प्रतिनिधित्व करणारे समूह, गट. नैसर्गिक वारसा निसर्गातील जीवनविधीचा विचार नैसर्गिक वारसे संकलन केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टी समावेश होतो. प्राणी वनस्पती सृष्टी, त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचना वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढीच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसे जतन आणि संवर्धन व्हावे हेतून युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्व जाहीर केलेली आहेत. या दिशादर्शक तत्वाच्या आधारे जागतिक वारशाचे पदास मात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. भारतीय जागतिक मौखिक आणि अमृत वारसा यादीतील समाविष्ट झालेल्या परंपरा. 2001 कुट्टमय आणि केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा. 2003 वैद्य पठण परंपरा. 2005 उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. 2009 गढवाल उत्तराखंड येथील रमणीय धार्मिक उत्सव आणि विविध नाट्य. 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. 2010 पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 2010 केरळमधील मुडितियुम विधिनाट्यम नृत्यनाट्यम. 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्री पठणाची परंपरा. 2013 मणिपूर येथील सतर्कीकरण परंपरा. 2014 पंजाबमधील ठठेरा जमातीची तबल्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा. 2016 नवरोज. 2016 योग. तुम्ही इथे बघू शकता भरपूर नावं दिलेली आहेत, पण हे सर्व नाव आपण वाचत बसलो तर खूप उशीर होईल. त्यापेक्षा आपण व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाटरांगेमध्ये आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खाती करतात. इनटेक
ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चर हेरिटेज या संरक्षण संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांचे जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विशेष तज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामुळे प्रकल्पातील वाचस्थानामुळे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करत शक्य होते. स्थानिक सामाजिक घडण आणि मानसिकता त्याच्या पुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने स्थानिक लोकांच्या अवशेषा त्यांचा आढावा घेता येतो. सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनेचे नियोजन करता येते. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पातील सामील करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्याचे प्रोत्साहन देऊन शक्तीतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी फायदेशीर नियोजन करणे शक्य होते. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे पुढील उल्लेख केलेल्या क्षेत्राचे संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी ऐतिहासिक ज्ञान पूरक ठरते. संग्रहालय आणि अभिलेखागार ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन आणि संपर्क माध्यम. माहित आहे का तुम्हाला जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटामियातील ऊर या प्राचीन शहराचे उखण करताना सापडले. हे उखण ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्डो हुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय एन्ग्लोडी नावाच्या मेसोपोटामियातील राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तू सोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या माहितीच्या वाटिका होत्या. माहित आहे का तुम्हाला कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटी सन 1814 मध्ये झाली. नॅथॅनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ त्यांचे संपादक पहिले संग्रहपाल होते. येथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. या संग्रहालयाचे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्याचे संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्माण, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे विभाग आहेत. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरण स्थापत्य विषयाधर, अभियंता, इतिहासकार, पुरातत्व संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखगार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही. प्राचीन स्थळे, वस्तू यांचे ऐतिहासिक पार्श्वभूमी सर्व तज्ञांचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. माहिती करून घ्या. अभिलेखागारमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, जुनी चित्रपटे जतन ठेवलेली असतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. भारतातील प्रत्येक राज्यात स्वतंत्र अभिलेखागार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काइव्ह राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभाग
म्हणून सन 1964 मध्ये त्यांची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते. भविष्यातील पिढींसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटाचा शोध घेणे, ते मिळवणे आणि संबंधशील महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदणी तयार करणे आणि मनोरंजन संशोधन करणे, चित्रपट संस्कृतीचा प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहास संबंधीचे प्रमोद कसे करता येईल, आपले सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण केली जाईल, त्यासाठी इतिहास ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योगधंदे व्यवसायाच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करणे काम उपयोजित इतिहासात केले जाते. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये याचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून देणे पुन्हा लिहा. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराची उखण करताना सापडले. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे, नवी दिल्ली. पुढीलपैकी चुकी जोडी ओळखा. हे एक IMP क्वेश्चन आहे. टिपलिया यामध्ये अभिलेखकार हा एक IMP क्वेश्चन आहे. पुढील विधान सकारात्मक स्पष्ट करा. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. हे एक IMP आहे. पुढील प्रश्न सविस्तर उत्तर लिहा. उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी कसा संबंध असतो, हे एक IMP आहे. आणि या सर्व धड्यांचे तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर डिस्कशन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथे जाऊन जॉईन करा.